मित्रांनो, आज आपण अशा एका महापुरुषाची गाथा पाहणार आहोत ज्यांनी जगाला शांतता, अहिंसा आणि क्षमेचा मंत्र दिला. ज्यांनी राजवाड्याचे सुख सोडून सत्याचा मार्ग निवडला, ते म्हणजे वर्धमान महावीर. पण मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे का, महावीरांनी केवळ माणसांनाच नाही तर एका अतिशय क्रूर आणि विषारी सर्पाचेही हृदय परिवर्तन केले होते. कसा झाला क्रोधावर प्रेमाचा विजय आणि एका साध्या शब्दाने एका हिंस्र प्राण्याला कसा बोध मिळाला, जाणून घेऊया आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, छोट्या गोष्टी मोठे बोध या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, ही कथा सुरू करण्यापूर्वी आपण महावीरांच्या त्यागाबद्दल थोडं जाणून घेऊया. भगवान महावीरांचा जन्म एका राजकुटुंबात झाला होता. त्यांच्याकडे सर्व काही होते, सत्ता, संपत्ती आणि सुख. पण त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, माणसाच्या दुःखाचे मूळ काय आहे. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी आपल्या सर्व सुखांचा त्याग केला आणि ते सत्याच्या शोधात बाहेर पडले. ते अनवाणी पायांनी जंगलात फिरत असत, तासनतास ध्यान करत असत. त्यांनी मौन पाळले होते. वाटेत त्यांना अनेक संकटे आली, लोकांनी त्यांना त्रास दिला, पण महावीरांच्या चेहऱ्यावरची शांतता कधीच हळली नाही. ते मानत असत की अहिंसा परमो धर्म, म्हणजेच अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे. एकदा महावीर विहार करत असताना एका अशा जंगलाजवळ पोहोचले जिथून जाण्यास लोक घाबरत असत. त्या जंगलात चंडकौशिक नावाचा एक अत्यंत विषारी आणि क्रूर साप राहत होता. असं म्हटलं जायचं की त्या सापाची नजर ज्याच्यावर पडायची तो जागीच जळून भस्म व्हायचा. त्याच्या श्वासात इतकं विष होतं की आजूबाजूची झाडही सुकून जात असत. गावकऱ्यांनी महावीरांना अडवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, महाराज, तिकडे जाऊ नका, तो काळ आहे, तो कोणालाही सोडत नाही. पण महावीरांनी फक्त स्मितहास्य केले. त्यांच्या मनात भीती नव्हती, कारण त्यांच्याकडे करुणा होती. त्यांना माहित होते की कोणताही जीव जन्मतः क्रूर नसतो, तर त्याच्या परिस्थितीमुळे किंवा पूर्वकर्मामुळे तो तसा बनतो. महावीर त्या जंगलात पोहोचले आणि एका झाडाखाली ध्यानाला बसले. चंडकौशिक सापाला आपल्या प्रदेशात कोणाची तरी चाहूल लागली होती. त्याला राग आला. तो फुटकारत बाहेर आला. त्याने पाहिले की एक संन्यासी शांतपणे बसला आहे. चंडकौशिक सापाने आपल्या विषारी नजरेने महावीरांकडे पाहिले, पण महावीरांना काहीच झाले नाही. सापाला अधिकच राग आला. त्याने महावीरांच्या पायाला जोरात दंश केला. पण आश्चर्य म्हणजे महावीरांच्या जखमेतून रक्ताऐवजी पांढरे दूध वाहू लागले. हे पाहून चंडकौशिक सर्प अधिकच थक्क झाला. त्याने आयुष्यात असे कधीच पाहिले नव्हते. लोक त्याला पाहून पळायचे, ओरडायचे, पण हा माणूस शांत होता. महावीरांनी हळूच डोळे उघडले आणि त्या सर्पाकडे अत्यंत प्रेमाने पाहिले. महावीर अतिशय शांत आवाजात त्या सर्पाला म्हणाले, चंडकौशिक, बुझ, बुझ रे, बुझ. बुझ म्हणजेच शांत हो, जागृत हो. महावीरांचे हे शब्द त्या सर्पाच्या थेट अंतःकरणाला भिडले. त्या 3 शब्दांमध्ये एवढी ताकद होती की चंडकौशिक सर्पाला आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली. त्याला उमजले की आपल्या क्रोधापायी आपण स्वतःचे आणि इतरांचे किती नुकसान केले आहे. महावीरांच्या प्रेमाने त्याच्यातील विष नष्ट झाले. तो हिंस्र सर्प शांत झाला आणि त्याने आपले डोके महावीरांच्या चरणाशी टेकवले. ज्या सर्पाच्या नावाने लोक थरथरायचे, तो आता अहिंसेचा पुजारी झाला होता. त्याने अन्न पाणी त्यागले आणि शेवटपर्यंत महावीरांच्या ध्यानात मग्न झाला. मित्रांनो, या कथेतून आपल्याला खूप चांगला बोध मिळतो. 1. क्रोधावर प्रेमाचा विजय. समोरची व्यक्ती कितीही रागीट असली तरी आपण जर शांत राहिलो तर आपण त्याचे हृदय बदलू शकतो. आग विझवण्यासाठी पाण्याची गरज असते, आगीची नाही. 2. क्षमा हाच खरा पराक्रम. महावीर म्हणतात, जो दुसऱ्याला क्षमा करतो तोच खरा वीर असतो. शक्तीचा वापर कोणाला मारण्यासाठी नाही, तर कोणाचे जीवन बदलण्यासाठी करा. 3. प्रत्येक जीवात देव आहे. जसा महावीरांनी त्या सर्पातही एक जीव पाहिला, तसा आपणही प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे. तर मित्रांनो, ही होती भगवान महावीरांची प्रेरणादायी कथा. या महावीर जयंतीला आपणही एक संकल्प करूया, आपल्यातील रागाला आवर घालूया आणि सर्वांशी प्रेमाने वागूया. तुम्हाला ही कथा कशी वाटली, कमेंटमध्ये जय महावीर नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी तुमच्या लाडक्या छोट्या गोष्टी मोठे बोध चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.